नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पिरगुंडे सर. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इयत्ता 12वी यातील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या प्रकरणातील एक प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. अगोदर प्रॉब्लेम वाचून घेऊयात. डायरेक्ट जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर काही वेळेस आपल्याला समजणार नाही. त्यामुळं अगोदर मी जे अगोदर अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या, म्हणजे हा प्रॉब्लेम सहजासहजी तुम्हाला समजेल. मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स is a partnership firm in which Ram and Krishna are partners sharing profits and losses in the ratio 2:1. From the following trial balance, prepare final account for the year 2018 and 19. आपल्याला फायनल अकाउंट कधीच तयार करायचं आहे? 2018 आणि 19चा. आता आपल्याला एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्या ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून बघा, डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 36,000 रुपये. त्यानंतर करंट अकाउंट यामध्ये कृष्णाचं करंट अकाउंट 4,000. त्यानंतर परचेसेस 1,00,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स 1,73,500. बिल्स रिसिवेबल 47,000. कमिशन 2,800. त्यानंतर वेजेस 1,760 रुपये. त्यानंतर सॅलरीज 3,000 रुपये. फर्निचर 25,000 रुपये. प्लांट अँड मशिनरी 63,000. इन्व्हेस्टमेंट 10,500. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन 35,240. त्यानंतर इन्शुरन्स आपल्याला दिलेला आहे 2,500. त्यानंतर बॅड डेट्स 500 रुपये. त्यानंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000. आता यानंतर क्रेडिट साईडला बघा, कॅपिटल दिलेलं आहे. त्यामध्ये रामचे कॅपिटल 1,60,000. त्यानंतर कृष्णाचे कॅपिटल 80,000. त्यानंतर करंट अकाउंट दिलेलं आहे. त्यामध्ये रामचं करंट अकाउंट दिलेलं आहे 8,000 रुपये. त्यानंतर सेल्स दिलेला आहे आपल्याला 2,08,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला दिलेला आहे 41,800. बिल्स पेएबल दिलेला आहे 21,000. त्यानंतर RDD दिलेला आहे 1,000 रुपये. दोन्ही साईडचे जे टोटल दिलेलं आहे 5,19,800. अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे टोटल. यानंतर ॲडजस्टमेंट बघा, ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेला ॲडजस्टमेंट नंबर 1. स्टॉक ऑन हँड on 31st March 2019 was valued at rupees 38,000. किती दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक? 38,000 रुपये. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2. राम is allowed a salary of 6,000 and Krishna is allowed commission at 3% on net sales. म्हणजे रामला 6,000 रुपये पगार द्यायचा आहे आणि कृष्णाला 3% कमिशन द्यायचं आहे. कशावरती? नेट सेल्सवरती. पण रामला 6,000 रुपये पगार फिक्स द्यायचा आहे प्रत्येक वर्षाला. त्यानंतर तिसरं ॲडजस्टमेंट आहे, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5%. पार्टनरशिप फर्ममधील जे पार्टनर आहेत त्यांनी जे भांडवल पुरवलेलं आहे व्यवसाय संस्थेला, त्या निमित्ताने त्यांच्या भांडवलावरती त्यांना व्याज द्यायचं आहे. किती टक्के? 5%. त्यानंतर चौथा ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. आपल्याला प्लांट अँड मशिनरीवरती 5% डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. त्यानंतर पाचवा ॲडजस्टमेंट दिलेला आहे, रुपीज 3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे एक कस्टमर आहे, त्याचं नाव आपल्याला सांगितलेलं नाही, पण
त्याच्याकडून 3,000 येणार होते पैसे, पण ते येणार नाहीत, म्हणजे नॉट रिकव्हरेबल. शेवटचं ॲडजस्टमेंट बघा, प्रीपेड इन्शुरन्स ₹500. इन्शुरन्स ॲडव्हान्समध्ये किती रुपयाचं दिलेलं आहे? ₹500 दिलेलं आहे. आता हे आपण प्रॉब्लेम वाचून घेतला. यानंतर कोणतं आयटम कुठं येतं ते आपण पाहूयात. बघा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. तर ओपनिंग स्टॉक कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटला. त्यानंतर करंट अकाउंट जे दिलेलं आहे, जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला एखाद्या पार्टनरचा किंवा दोन्ही पार्टनरचं जर करंट अकाउंट आपल्याला दिलं असेल, तर काय करायचं? एक तरी सेपरेट करंट अकाउंट उघडायचं आणि त्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचं. कुठं येतं? करंट अकाउंट. त्यानंतर परचेसेस कुठं येतं? ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर सन्ड्री डेटर्स कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर बिल्स रिसिवेबल कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. कमिशन कुठं येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर वेजेस कुठं येतं? ट्रेडिंग अकाउंट. सॅलरीज कुठं येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर फर्निचर कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन, म्हणजे आपण कोणाला तरी व्याजाने पैसे दिलेले आहोत, ते कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर इन्शुरन्स कुठं येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बॅड डेट्स कुठं येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच. त्यानंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, ते कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड. ते कधी आपण खरेदी केलेलं आहे? 1/1/2019ला. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला कोणकोणते आयटम दिलेले आहेत आणि ते कुठे येतात ते पाहूयात. कॅपिटल दिलेलं आहे रामचं आणि कृष्णाचं, ते बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला सेपरेट लिहून टाकायचं. त्यानंतर करंट अकाउंट, पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर सेल्स दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटला. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेला आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. त्यानंतर बिल्स पेएबल दिलेलं आहे, ते कुठं जातं? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. त्यानंतर आर-डी-डी दिलेलं आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता कोणतं आयटम कुठं येतं किंवा कुठं ट्रान्सफर होतं ते आपण पाहिलं. यानंतर आता ॲडजस्टमेंट दिलेलं आहे बघा. आता हिडन ॲडजस्टमेंट म्हणून कोणतं आहे ट्रायल बॅलन्समध्ये बघा? 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1, स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 was valued at ₹38,000, म्हणजे 38,000 रुपये क्लोजिंग स्टॉक म्हणून दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट कोणतं दिलं? राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ 6,000, म्हणजे हे कशावरती ॲडजस्टमेंट आहे? करंट अकाउंटवरती हे ॲडजस्टमेंट आहे. अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. आता सेल्सवरती जेवढं काही सेल्स होईल त्याच्यावरून कोणाला कमिशन द्यायचं आहे? कृष्णाला. त्यानंतर तिसरं ॲडजस्टमेंट काय दिलेलं आहे बघा? इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5%. पार्टनरनी जे कॅपिटल पुरवलेलं आहे व्यवसाय संस्थेला, त्याच्या बदल्यात त्यांना व्याज द्यायचं आहे. किती टक्क्याने? 5%. चौथं ॲडजस्टमेंट काय दिलेलं आहे? प्रोव्हाइड डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवरती
आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिलेला आहे. त्यानंतर 5वा ॲडजस्टमेंट काय म्हणतो ₹3000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. बॅड डेट्सवरती हे ॲडजस्टमेंट आहे आणि याचं दुसरं इफेक्ट कुठे येतं? संडे डेटर्सला. त्यानंतर आता शेवटचं ॲडजस्टमेंट प्रीपेड इन्शुरन्स ₹500. इन्शुरन्स कुठं दिलेला आहे? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला. याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे. प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण ₹500 दिलेला आहे. आता हे जे प्रॉब्लेम आपल्याला दिलेलं आहे, हे आपण वाचून घेतलं. त्यानंतर कोणतं आयटम कुठं ट्रान्सफर होतं ते पाहिलं आणि कोणते ट्रायल बॅलन्समधील कोणकोणत्या आयटमवरती ॲडजस्टमेंट आहे ते देखील पाहिलं. आता आपण चला तर मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता बघा, इन द बुक्स ऑफ मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स. सुदर्शन ट्रेडर्स. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट तयार केलेला आहे. त्यानंतर त्याच्या खाली फॉर द इयर एंडिंग 31st March 2019. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केलं. त्याच्या खाली फॉर द इयर एंडिंग 31st March 2019. यानंतर बॅलन्स शीट आपण तयार केलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. आता बघा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला पहिला टर्म कोणता दिलेला आहे बघा? ओपनिंग स्टॉक. किती दिलेला आहे? ₹36,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिला आयटम कोणतं येतं? ओपनिंग स्टॉक. याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं 36,000. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे बघा? करंट अकाउंट दिलेला आहे. आपण आता करंट अकाउंटचं आता जर पार्टनर करंट अकाउंट आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला जर दिलं असेल, तर ते कुठं ट्रान्सफर करायचं? पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. याला काय म्हणायचं? टू बॅलन्स ब्रॉट डाउन. कुणाचं कॅपिटल दिलेलं आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट? जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला करंट अकाउंट दिलं असेल, तर ते पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साइडलाच कुणाचा अमाऊंट दिलेला आहे त्यांच्या कॉलममध्ये त्यांचा अमाऊंट ट्रान्सफर करायचा. कुणाचं दिलेलं आहे? पार्टनर करंट अकाउंट रामचं दिलेलं आहे. किती रुपये? ₹4,000. त्यानंतर पुढचं आयटम कोणतं दिलेलं आहे बघा? पर्चेसेस. पर्चेसेस किती रुपये दिलेला आहे? ₹1,00,000. कुठं येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू. याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे का? नाही. ₹1,00,000 डायरेक्ट अमाउंट कॉलममध्ये.
यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे बघा. सन्ड्री डेटर्स दिलेला आहे. याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. 1,73,500 कुठं येतं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सन्ड्री डेटर्स किती रुपये दिलेला आहे. 1,73,500 रुपये. 1,73,500 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे बघा. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कुठे येतं बॅलन्स शीट असेट साईडलाच. याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे का. नाही. त्यामुळे डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये बिल्स रिसिवेबल डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये किती रुपयाचे दिलेलं आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल 47,000 रुपये. यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे बघा. कमिशन. कमिशन किती रुपयाचे दिलेलं आहे. 2,800. कमिशन किती रुपयाचे दिलेलं आहे. 2,800. कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 कमिशन. कमिशन याच्यावरती कोणतं ॲडजस्टमेंट आहे का. नाही. डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये 2,800 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे बघा. वेजेस. वेजेस किती रुपयाचे दिलेला आहे. 1,760 रुपये. याच्यावरती कोणते ॲडजस्टमेंट आहे का. ॲडजस्टमेंट आहे का याच्यावर वेजेसवर. नाही. त्यामुळे डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये 2 वेजेस किती रुपये दिलेला आहे. 1,760 रुपये. त्यानंतर पुढचं आयटम कोणतं दिलेलं आहे बघा. सॅलरीज कुठं येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 3,000 रुपये. टू सॅलरीज याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे 3,000. त्यानंतर पुढचं आयटम कोणतं दिलेलं आहे बघा. फर्निचर. फर्निचर किती रुपयाचं दिलेलं आहे. 25,000. कुठं येतं बॅलन्स शीट असेट साईडला. फर्निचर याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे. किती रुपयाचं दिलेलं आहे फर्निचर. बघा इथं 25,000 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे. प्लांट अँड मशिनरी किती रुपयाचं दिलेलं आहे. 63,000 रुपये. याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का. प्लांट अँड मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरवरती नाही. त्यामुळे डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्येच आपण घेऊया त्याला. प्लांट अँड मशिनरी किती रुपयाचं दिलेलं आहे. 63,000 रुपये. याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती दिलेलं आहे. 10,500. कुठं येतं बॅलन्स शीट असेट साईडला.
त्याच्यावरती कोणते ॲडजस्टमेंट आहे का? नाही. 10,500. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे बघा. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन. किती दिलेला आहे? 35,240. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन. म्हणजे आपण कोणाला तरी व्याजाने दिले असतील तर ते अमाऊंट. याच्यावरती कोणते ॲडजस्टमेंट आहे का? ॲडजस्टमेंट नाही. पण किती अमाऊंट आहे? 35,240. त्यानंतर पुढचा आयटम कोणता दिलेला आहे? इन्शुरन्स. किती दिलेला आहे? 2,500. याच्यावरती कोणते ॲडजस्टमेंट आहे का? तर आहे. इन्शुरन्स किती दिलेला आहे? 2,500 रुपये. त्यानंतर आपल्याला बॅड डेट्स दिलेला आहे. बॅड डेट्स किती रुपयाचा दिलेला आहे? 500 रुपयाचा. ते कुठं येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच. इन्शुरन्सवरती देखील एक ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे त्याच्या खाली एक ओळ जागा सोडून टू बॅड डेट्स. याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का? आहे. त्यामुळं इनर कॉलममध्ये 500 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम कोणतं दिलेला आहे? 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 12% व्याजदराने गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे. किती रुपये? 15,000. कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साइड. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. किती रुपये? 15,000 रुपये. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जेवढे काही आयटम दिलेले होते ते सगळे आपण ट्रान्सफर केला. आणखी एकदा नियम लक्षात घ्या. जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जर कोणते आयटम्स दिलेले असतील तर ते एकतरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर होतात. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जर कोणते आयटम्स दिलेले असतील तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होतात. या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका ठिकाणी ट्रान्सफर होतात ते. त्यानंतर बघा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बघा कोणता आयटम दिलेला आहे? पहिला कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. रामचं कॅपिटल दिलेलं आहे आणि कृष्णाचं देखील कॅपिटल दिलेलं आहे. जर पार्टनर करंट अकाउंट जर आपल्याला दिलं असेल तर पार्टनर कॅपिटल अकाउंटला कोणताही इफेक्ट न देता आहे तसं पार्टनर कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घ्यायचा. याच्यावरती कोणतेही इफेक्ट द्यायचं नाही. त्यांचं जे अमाऊंट आहे ते अमाऊंट आहे तसं लिहून घ्यायचं. बघा 1,60,000 अधिक 80,000 2,40,000 त्यांचं कॅपिटल झाला. त्यानंतर हे फक्त आपण करंट अकाउंट लिहून ठेवूयात, त्याच्यानंतर याचा इफेक्ट देता येईल. आता बघा करंट अकाउंट दिलेला आहे. कोणाचा? रामचा. किती रुपये? 8,000. हे कुठं ट्रान्सफर करायचं? पार्टनर करंट अकाउंट आपण तयार केलेला आहे त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये दिलेला आहे? 8,000 रुपये. कोणाचं? कृष्णाचं. त्यानंतर बघा आता पुढचा आयटम कोणतं दिलेला आहे? सेल्स. किती रुपयाचं दिलेलं आहे? 2,08,000. कुठं ट्रान्सफर करायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स. याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे का? नाही. त्यामुळे डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये 2,08,000. त्यानंतर पुढचा आयटम कोणतं दिलेला आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. किती रुपये? 41,800. 41,800. कुठे येतं? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स
₹41,800. त्याच्यावरती कोणते ॲडजस्टमेंट नाही. डायरेक्ट अमाउंट कॉलममध्ये 41,800. त्यानंतर बिल्स पेएबल दिलेलं आहे. किती रुपयाचं? 21,000. कुठे येतं? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल बघा 21,000 झालं. त्यानंतर बघा आर-टी-डी दिलेला आहे आपल्याला ₹1,000. ते आर-टी-डी आपण ट्रान्सफर करायचा कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स लिहिलेला आहे. सगळ्यात खाली लेस आर-टी-डी ₹1,000. बघा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेले आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेले सगळे आपण ट्रान्सफर केला. यानंतर आता हिडन ॲडजस्टमेंट कशावरती आहेत? तर एक आहे गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्डवरती 12% व्याजदराने आपण त्यामध्ये